त्यासाठी पण रवी भैयानं प्रयत्न केलाय। आता काटवटीटा येत आपल्या आणि अमोल मोहिते आहेत, त्यामुळे भाजपला सगळ्यांनी साथ द्यावी ही माझी विनंती। माननीय श्री रवींद्र निवृत्ती खोडे अर्थात प्रिया आणि माननीय भगवान काय राव तुम्ही चला 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 जरा भैया ए बिजू लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय 12 हलके घरापर्यंत या पदयात्रेच्या वेळेला सर्व नागरिकांनी आपल्या जीवाचे राहायचे आहे। प्रभाग क्रमांक 7 प्रभागात पर्यंत 5 वर्षाचा 20 सीट लागणारी सगळ्या सातारकरांमध्ये तरी सुद्धा आज आता एवढं मोठं त्यांचं बुधा पाहता काय सांगा? नाही, प्रभाग 24 मध्ये रवी भैया अनेक वर्ष काम करतोय आणि आपण जर हा प्रभाग बघितला तर आता ज्या ठिकाणी आपण उभे आहे संत कबीर नगर वगैरे हा जो सगळा परिसर आहे, एकतर डोंगराच्या उताराला ही सगळी घरं आहेत आणि यापूर्वी रस्ते, लाईट, गटरची सोय अशा अनेक समस्या होत्या, त्या रवीने गेल्या 5-10 वर्षांमध्ये सोडवल्यात। दुसरं म्हणजे जागेचा विषय इथल्या सगळ्या लोकांचा होता, कारण ह्या सगळी जी घरं आहेत ती सरकारी जागेवर बसली आणि त्याचा पण निर्णय मान्य बावनकुळे साहेबांनी दिला आहे किंवा ह्या जागा जे रहिवासी आहेत त्यांच्या नावावर करून द्यायचे आदेश हे कलेक्टरना मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी दिलेत। त्यासाठी पण रवी भैयानं प्रयत्न केला आहे आणि नुकतं आता पुढं त्याची कार्यवाही सगळी होऊन जाईल। त्याचबरोबर आता काटवटीटा येत आपल्या आणि अमोल मोहिते आहेत, त्यामुळे भाजपला सगळ्यांनी साथ द्यावी ही माझी विनंती आहे।